नमस्कार बंधू भगिनींनो. स्वामी विवेकानंदांच्या शेवटच्या दिवसात नेमकं काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत. आजचा जो भाग आहे तो गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांच्याकडून प्रेरणा स्वामीजींनी घेतली होती आणि त्यांच्याही तत्वाचा प्रचार आणि प्रसार स्वामीजी करत होते. परमहंसांकडून दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा गौतम बुद्धांचे जर तुम्ही भाषणाचा एक अवलोकन केलं, अभ्यास केला, तर तुम्हाला दिसून येईल की सगळ्यात जास्त ते गौतम बुद्धांवर बोलले आहेत. आणि स्वामीजींचं प्रेम हे तेव्हा तरुण काळातच होतं असं नाही, तर अगदी बाल वयापासून स्वामीजींना गौतम बुद्ध खूप आवडत होते. आणि गौतम बुद्धांचं ते लोभस रूप, तसं त्यांच्या मूर्तीसमोर जाऊन ध्यान करणं, हे अगदी त्यांच्या बालवयातच या गोष्टी घडत होत्या. आणि तेव्हापासूनच त्यांना ते प्रेम होतं. तरुणपणात त्यांनी परमहंसांकडून दीक्षा घेतली, पण आपल्या गुरुबंधूंबरोबर ते तासन तास गौतम बुद्धांबद्दल बोलत असत. 23व्या वर्षी जेव्हा ते बुद्धगयेला गेले, तर ते जे शेवटचं आपल्या गौतम बुद्धांचं वाक्य आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होण्याआधीचं, की या आसनावर हा देह सुकून जाऊ दे, हे मांस झडून जाऊ दे, ही हाडं झडून जाऊ दे, पण आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय हे शरीर या आसनावरून उठणार नाही. हे जी वाक्य आहेत ती स्वामीजींनी आपल्या भिंतीवर कोरून ठेवली होती. याच्यावरून आपल्याला कळतं की स्वामीजींना गौतम बुद्धांबद्दल किती प्रेम, किती आपुलकी आणि माया होती. 23व्या वर्षी ते जेव्हा आपले जे सहकारी बंधू होते त्यांच्याबरोबर दीक्षा झाल्यानंतर सगळ्यात आधी गेले होते ते बुद्धगयेला. आणि बुद्धगयेला गेल्यानंतर काशीपूर बागेत आपल्या गुरूंना, परमहंसांना ते भेटायला आले. परमहंसांना खूप आनंद झाला की गौतम बुद्धांचं दर्शन घेऊन आपला शिष्य आपल्याला भेटायला आलाय. हसत हसत त्यांनी विचारलं, घेतलंस दर्शन, घेतलंस, काय शिकवण आहे बुद्धांची? तर त्याच्यावर स्वामीजी म्हणाले, आध्यात्मिक साधनेतून त्यांना गवसलेलं ज्ञान ते शब्दात त्यांनी व्यक्त केलेलं नाहीये, आणि म्हणून सगळे त्यांना नास्तिकच म्हणत होते. याच्यावर परमहंसांनी त्यांना सांगितलं, होय, पण ते नास्तिक नव्हते. बुद्ध शब्दाचा अर्थाचा थोडासा खुलासा त्यांनी केला की बुद्ध म्हणजे काय, की ज्यांना बोध होतो ते बुद्ध. आणि परमहंसांचे वाक्य जसे तसे आपल्यापर्यंत पोचवते की बोध होणं, बोधाशी जो एकरूप होतो तो बुद्ध. ज्यांना स्वतःचा अचूक बोध झालाय तो बुद्ध. किती सुंदर हे वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे जसं त्याच्या तसं मला असं वाटलं की बुद्ध म्हणजे काय, ज्याला बोध होतो, आणि ज्याला स्वतःचा बोध होतो तो बुद्ध. म्हणजे आपल्याला ज्या दिवशी आपला बोध होईल की मी कोण आहे हे गुपित आपल्याला कळेल, आणि आपल्याला नेमकं काय करायचंय, कारण आपण सगळेजण बुद्धाच्याच वाटेवर आहोत, तर तो म्हणजे बुद्ध, असं परमहंसांनी सांगितलेलं आहे. आणि नास्तिकतेचं दूषण ही एक ईश्वरी लीला होती, कारण प्रत्येक जण काहीतरी ईश्वरी लीला घेऊनच येतं ना, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात, हे सगळे परमेश्वराची लीलाच असते. तर असंही परमहंसांनी त्याच्यावर खुलासा दिलाय. स्वामींनी आयुष्यात महापुरुषांवर जितकी व्याख्यानं दिली आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण आत्ताच बघितलं की सगळ्यात जास्त भरभरून ते जर बोलले असतील तर ते बुद्धांबद्दल. आणि ते म्हणाले पण की ऋषींची मेधाशक्ती आणि बुद्धांचं काळीज जेव्हा एकत्र होईल तेव्हाच या भारतात अभूतपूर्व क्रांती घडून येईल. आणि भारताला आज कुणाची गरज आहे, जशी ऋषींची, ब्राह्मणांची, मेधाशक्तीची गरज आहे, तशीच बुद्धांच्या हृदयाचीही गरज आहे. धर्म प्रचारासाठी त्यांनी हेही सांगितलं की गौतम बुद्ध नावाचा असा एक मिशनरी होता की ज्यांनी कुठेही शस्त्र हातात घेतलं नाही, पण धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि कित्येक लाखो मंडळी आपण बघितलं की जे बुद्धांच्या वाटेवर होती. भगिनी निवेदितांना जेव्हा त्यांनी दीक्षा दिली, निवेदिता हे नाव दिलं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांना बोलावलं आणि त्यांच्या ओंजळीत फुलं दिली आणि सांगितलं, निवेदिता, माता निवेदिता, ही फुलं तू बुद्धांच्या चरणी वहा. कारण
बुद्धांनी काय दिलंय तर जगाला एक नवीन दृष्टिकोन दिलाय. जनसेवा कशी करायला पाहिजे, समाजासाठी कसं झटायला हवं, हे बुद्धांनी शिकवलंय. आणि स्वामीजींचं एक वाक्य खूप छान आहे की मी बुद्धांकडून ही प्रेरणा घेतली आहे. आयुष्यभर जनता जनार्दनाची सेवा मी करीन आणि मला अनेक जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण मी जन्मोनजन्मी समाजाची सेवा करीन. केवढं मोठं तत्वज्ञान स्वामीजींनी आपल्याला दिलंय. आणि त्यापासून आपण कसे वंचित राहतो, इथे कुठेतरी विचार करायला स्वामीजी आपल्याला प्रवृत्त करतात आहे. स्वामीजी हेही म्हणतात की नरक भोगावं लागलं तरी चालेल, पण जनता जनार्दनाच्या सेवेपासून मी इतकासा सुद्धा ढळणार नाही. जेव्हा हे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आपल्या स्वामीजींच्या बद्दल वाचतो ऐकतो, तेव्हा जाणवतं की आपण किती स्वामीजी समजावून घ्यायला हवे आणि आपल्यात ते गुण यावे, ही स्वामीजींनाच आपण प्रार्थना करू शकतो. कृपा करून माझ्या आवाजासाठी मला क्षमा करा. रात्रभर झोप झाली नाही कारण इतकं बरं नव्हतं. पण स्वामीजींना प्रार्थना करते रोज, स्वामीजी माझ्याकडून बोलवून घ्या. आता बनारसला स्वामीजी होते आणि बनारसहून बेलूर मठात भगिनी निवेदिता यांना त्यांनी पत्र लिहिली होती. आणि ही शेवटच्या दिवसांमधील जी पत्र आहेत याचाही उल्लेख माता निवेदितांच्या डायरीत होता आणि त्याच्यामुळे पुस्तक रूपाने आपल्याबरोबर आपल्यासोबत आला. तर त्यांनी काय लिहिलं तर त्यावेळेला त्यांना कुठली काळजी होती, तर त्यावेळेला काळजी होती की जनतेचा जो धनसंचय होतो त्याचा व्यवस्थित उपयोग केला जातोय की नाही. एकूण एक पैशाचा उपयोग हा व्यवस्थितच व्हायला हवा, तो कुठेही इकडे तिकडे जाता कामा नये. आणि मठाचं कार्य कसं सुरू आहे तर मठाचं इतकंसं सुद्धा म्हणजे कुठे अव्यवस्थापन म्हणा किंवा कुणी आपली आज्ञा डावलतंय का, तसं होता कामा नये. कारण जो नेतृत्व करतो त्याची जर आज्ञा डावलल्या गेली तर तिथे कुठेच प्रशासन राहणार नाही. याच्यासाठी निवेदिता व्यवस्थित काम करतात आहे की नाही याचा सुद्धा स्वामीजी पत्रातून आढावा घेतात आहे आणि त्यांना विचारतात आहे. अशा आशयाची त्यांनी पत्र लिहिलेली आहेत. 8 मार्च 1902 रोजी स्वामीजी बनारसहून आपल्या शिष्यांसोबत बेलूर मठात आले. कारण 11 मार्चला परमहंसांचा जन्मदिवस साजरा करायचा होता. जनतेसाठी हा उत्सव 16 मार्चला त्यांनी साजरा केला. स्वामीजींची प्रकृती आता खूप ढासळली होती कारण अशा परिस्थितीत इतका प्रवास करून ते आले होते. त्यांना बोलताही येत नव्हतं आणि उठताही येत नव्हतं. आता तर ते खाटेला खिळले होते. परमहंसांचा वाढदिवस, सगळ्यांची इच्छा होती स्वामीजींनी 2 शब्द तरी बोलावे आणि स्वामीजींना तर उठताच येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. तर खोलीत कुणीही येऊ नये अशी पहिले काळजी घेतली ती नीरजानंदांनी की आता स्वामीजींना कुणीच त्यांच्याशी बोलू नये, त्यांना भेटू नये. कारण येणारे लोक कसे स्वामीजींचं बौद्धिक घ्यायचे हे अनेक प्रसंगातून आपल्यापर्यंत पोचवलंय. तर नीरजानंदांनी पहारा दिला की आता मी कुणालाही आत सोडणार नाही, जोवर तुम्हाला म्हणजे फक्त खास शिष्यांना मी आत सोडीन की ज्यांना काहीतरी स्वामीजींना महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे किंवा त्यांचा अगदी खूप उपदेश म्हणायचे की अर्जंट आहे तुम्हाला, तेव्हाच मी तुम्हाला त्यांना आज सोडेन, असं त्यांनी स्वामीजींना सांगितलं. शरदचंद्र चक्रवर्तींनी आपल्या पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या सहवासात हे पुस्तक त्यांचं लिहिलेलं आहे. आणि याच्यात एक खूप छान मला वाटलं की त्यांनी कुठेही स्वतःचं नाव लिहिलेलं नाही आहे. त्यांनी जसं आपण हे जे साधं देते हिमशिखरे जी के प्रधानांचं पुस्तक आहे शंकर महाराजांवर लिहिलेलं, तर या पुस्तकामध्ये त्यांनी गुरुदेव गुरुदेव म्हणून त्यांचा उल्लेख केला आणि कुठेही स्वतःचं नाव येऊ दिलं नाही. तसंच उल्लेख आपल्याला शरदचंद्र चक्रवर्तींच्या पुस्तकात दिसतो. तर भगिनी निवेदिता त्याच्यात त्यांनी काही प्रसंग दिलेत. हे 2 प्रसंग आपल्यासमोर मांडते की भगिनी निवेदिता आणि काही इंग्रज स्त्रिया, त्यांना वाटलं स्वामीजींची चौकशी करावी, त्यांच्याशी बोलावं, म्हणून नीरजानंदांना सांगितलं की आम्हाला स्वामीजींना भेटायचंय. तर स्वामीजी म्हणाले त्यांना आत येऊ द्या. त्या मोजक्याच 3-4 शिष्या आत आल्या, खाली आसनावर बसल्या. एका शब्दात त्यांनी स्वामीजींची चौकशी केली. अगदी 5 मिनिटं त्या सगळ्याजणी स्तब्धपणे बसल्या आणि हळूच त्या निघून गेल्या.
त्या निघून गेल्यानंतर स्वामीजी बोलता येत नव्हतं तरी आपल्या शिष्यांना म्हणाले, इथेच जा बंगा, मी इथे टीका करत नाही हा, स्वामीजी काय म्हणाले तेवढंच सांगते, नाही तर असं होईल की मी टीका केली. तर स्वामीजींच्या शब्दात सांगते, इथे जर आमच्या बंगाली स्त्रिया असत्या ना, तर त्यांनी माझं डोकं खाल्लं असतं अर्धा तास. आणि काय करायचं, काय नाही करायचं याच्यावर मला उपदेशाचे डोस पाजले असते आणि वाटेल तशा गोष्टी सांगून त्या इथून गेल्या असत्या. पण याच बघा किती सुसंस्कारी स्त्रिया आहेत. यांनी अगदी थोडाच वेळ त्या बसल्या आणि त्या निघून गेल्या. ती दुपारी 2:30ची वेळ होती. स्वामी परमहंसांसाठी त्यांच्या जन्मोत्सवासाठी अमाप गर्दी, गावोगावाहून दिंडी, पताका, भजनं सुरूच होती. किती लोकांनी किती भजनं म्हटली आणि किती अन्नदान सुरू होतं याची काहीच गणती नव्हती. इतका मोठा जनसमुदाय परमहंसांचा जन्मदिवस साजरा करायला आला होता. स्वामींना उभंही राहता येत नव्हतं. सगळी धांदल लगबग इथे आश्रमात सुरू होती आणि जे मोकळं मैदान होतं खूप तोबा गर्दी. स्वामींनी शिष्याला विचारलं, किती गर्दी आहे, जरा बघून ये. तो गेला आणि आला. त्यांनी सांगितलं, 50,000ची गर्दी आहे. स्वामीजी फक्त हसले. 2 शिष्यांची मदत घेऊन कसा तरी देह तो आपला हळूच उचलला. उचलतानाही त्यांना कष्ट झाले आणि खिडकीच्या गजाच्या तिथे असं त्यांनी डोकावलं. नव्हे, गर्दी ही फक्त 30,000 असावी, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कल्पना करा, स्वामीजी या इतके थकले असताना सुद्धा गजाजवळ जातात आणि सांगतात की गर्दी ही 30,000 आहे. म्हणजे 20,000 तू जो आकडा मला सांगितलाय तो फुगवून सांगितलाय, 20,000 जास्त करून सांगितलंय. हे जेव्हा आपण स्वामीजींचं चरित्र वाचतो तेव्हा जाणवतं की स्वामी किती जागरूक होते, किती कॉन्शियसनेसमध्ये ते जगत होते आणि नुसतं दृष्टिक्षेपात ते माणसं कसे मोजत होते. जसं पुस्तक हातात आल्यावर या डायरीत काय लिहिलंय किंवा या पुस्तकात काय लिहिलंय ते अचूक कसं कुठल्या पानावर काय आहे हे जसं ते सांगत होते, त्या क्षणीही त्यांची ती सतसत विवेक बुद्धी जागी होती. त्या क्षणी सुद्धा कोणी त्यांच्या हातात पुस्तक दिलं तर त्या पुस्तकात काय ते नेमकं त्या व्यक्तीला ते सांगत होते. मॅकलॉड आणि स्वामींचा संवाद आपल्यापर्यंत पोचवते की मॅकलॉडनी आपल्या डायरीत लिहिलं आहे, स्वामीजी ना, म्हणजे स्वामीजींची आणि त्यांची चर्चा झाली तर स्वामीजी म्हणाले की मी आता 39 वर्षाचं आहे आणि मला आता जाणं भाग आहे. गौतम बुद्धांचं वय 40 ते 80 या वयात गौतम बुद्धांनी खरं काम केलेलं आहे, लोकांना मार्गदर्शन केलं आहे आणि जे काही काम होतं ते त्यांचं या वयात झालंय. तर मॅकलॉड त्यांना म्हणाल्या की मग तुम्ही घाई का करताय, का जाता इतके लवकर. त्याच्यावर स्वामीजींचं जे उत्तर होतं ते उत्तर ऐकून आपण सुन्न व्हाल. स्वामीजी म्हणाले, मोठ्या झाडाच्या खाली छोटी झाडं खुरटतात. मोठ्या झाडाला उन्मळून पडावं लागतं तेव्हा ती छोटी झाडं वाढतात. मला तेच करायचंय. आता तब्येत इतकी घसरली होती की शिष्यांना वाटलं ॲलोपॅथीचा मार्ग योग्य नाही, आपण एखादा आयुर्वेदाचार्य स्वामीजींच्या तब्येतीसाठी बोलवायला हवा. आणि म्हणून महानंद सेन गुप्ता हे येतात. ते नाडी परीक्षण करतात आणि सांगतात की स्वामीजी 21 दिवस तुम्ही मीठ आणि पाणी खाता कामा नये, म्हणजे मीठ खाता कामा नये आणि पाणी पिता कामा नये. स्वामीजी हसतात. स्वामीजी हे खूप छान त्यांना जेवण लागत असतं, अगदी मसालेदार जेवण आपण जसं बनवतो ना, जसं तर्रीची भाजी मसाले वाटून, तर तसं जेवण स्वामीजींना, स्वामीजी भोगते असतात, जेवण त्यांना असं छानच लागतं. आणि आता 21 दिवस मीठ खायचं नाही म्हणजे प्राणच गेला त्या. आणि पाणी प्यायचं नाही कारण रक्तदाब आहे, मधुमेह आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यांना मधुमेह आहे त्यांना पाणी भरपूर प्यावं लागतं. आणि इथे कलकत्त्याचा उष्मा, उन्हाळ्याचे दिवस, आणि सांगतोय हा देव की स्वामीजी हे तर तुम्हाला पाळावंच लागेल.
तत्क्षणी स्वामी आपल्या शरीराला सांगतात, उद्यापासून नव्हे आजपासून तुला अन्न मधील मीठ आणि तुझं पाणी बंद. आणि 21 दिवस स्वामी मीठही खात नाही आणि पाणीही पित नाही. इतकंच काय, दात घासताना सुद्धा स्वतःचे गळ्याचे जे स्नायू आहेत ते आवळून घेतात आणि इतकासा सुद्धा थेंब त्या घशात खाली जाऊ देत नाही. 21 दिवसाचं हे जे म्हणजे क्षमा करा पथ्य आहे ते पाळल्यानंतर स्वामीजींना अगदी हुशारकी येते, तरारी, त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं आणि सगळ्यांनाच जाणवतं की या 21 दिवसात स्वामी खूप बदलले आहेत, तर स्वामीजी जगणार आहेत. खरं तर स्वामीजींना आणखीन काही कामं हातात असतात आणि अजून ती पूर्ण करायची असतात आणि म्हणून स्वामीजी स्वतःच्या शरीराला सांगतात, कडक पथ्य पाणी, मामूली आहार घेऊन जगतात आणि पुढचे 2-3 महिने स्वामीजींचे अतिशय अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण स्वामीजींना आणखीन मठात शिस्त लावायची असते, गुरुबंधूंना मार्गदर्शन करायचं असतं, शिष्यांना उपदेश करायचा असतो आणि महत्त्वाची कामं हाताळायची असतात. सगळ्यात पहिले स्वामीजी आता 3 महिने हातात मिळाले आहेत, तर काय करणार? तर नियमावली करतात, वेळापत्रक करतात. ते असं की जो नियमाचं उल्लंघन करेल त्याला 1 दिवसाचं जेवण मिळणार नाही. त्यांनी सरळ बाहेर जावं आणि भिक्षा मागून खावं. त्याला आश्रमात काहीही खायला मिळणार नाही. ध्यानाच्या वेळी जो संन्यासी येणार नाही त्यानंही भिक्षा मागून आपला त्या दिवशीचा जो हे आहे शिदा आहे तो मिळवावा. घंटा वाजवण्यात येईल आणि जे काही कार्य ते तुम्हाला सांगण्यात येईल, त्याच्यासाठी कोणालाही कोणाच्या खोलीत हाक मारणं असे प्रकार केल्या जाणार नाही. प्रत्येकानं त्यावेळेला जागरूक होऊन तिथं जमलंच पाहिजे, अगदी सकाळच्या प्रार्थनेपासून रात्रीच्या भोजनापर्यंत. स्वच्छतेबद्दल स्वामीजी खूप जागरूक होते की स्वतः स्वच्छता करायचे आणि ती कशा पद्धतीनं झाडणी फिरवली पाहिजे, म्हणजे तो सगळा व्यवस्थित कचरा, कारण झाडण्याचे प्रकार असतात. कोणी उभं राहून नुसतंच आपली आई म्हणायची पण की माता मायचा खराटा फिरवू नको, तुम्हाला आठवत असेल. तर झाडण्याचे प्रकार असतात. तर स्वामीजी कसं झाडावं इथपासून आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत आणि कचरा पडलाच आहे तर तो स्वतः आधी स्वच्छ करत. तर त्याच्याबद्दल ते सांगत किंवा वळकट्या कशा घडी करून ठेवायच्या याबद्दलही स्वामीजी मार्गदर्शन करत. पांघरून आपण पटकन असं काहीतरी हाताळतो, घडी करतो आणि ठेवतो, तसं नाही. ती कुठल्या पद्धतीने कशी ठेवावी इथपर्यंत स्वामीजींचं लक्ष होतं. एकदा शिवानंद त्यांचा नावाचा संन्यासी होता, शिष्य होता. तो ध्यानाच्या वेळेला आलेला नव्हता. स्वामीजींनी सहज जाऊन बघितलं. स्वामीजींना कळायचं ना कोण आलं कोण नाही आलं. तर स्वामीजींनी बघितलं की हा तर चांगला आराम फरमावतोय. शिवानंद हा तसा आध्यात्मिकरित्या खूप उन्नत स्थानावर होता. स्वामीजींनी त्याला सांगितलं की शिवानंद, मला माहिती आहे तू कुठल्या जागेवर आहेस, कुठल्या स्थानावर आहेस, पण नवीन शिष्यांसाठी तुझा हा पाय अंडा पाडलास की तू इथे आराम करतोय आणि ते बिचारे तिथे ध्यानाला सकाळी 4:30ची वेळ गाठतात ते, तर हे योग्य नाहीये. तुला उद्यापासून या गोष्टी पाळायलाच हव्या. शिवानंद स्वामी रोज त्याच्यानंतर 4:30 वाजता तिथे पोचत असत. वृद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांना हा हे पालन करणं कठीण गेलं, कारण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. तेव्हा आपल्या खोलीतच ते 4:30ला बसत असत. पण ही जी स्वामीजींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक जण स्वामीजींचं मार्गदर्शन शेवटपर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यात त्याची अंमलबजावणी केलेली आहे, करतात आहे. आणि अजूनही स्वामीजींची शिस्त जर तुम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन बघितली तर तुम्हाला ती जशीच्या तशी मिळते. बस खरं तर माझी स्थिती अशी नव्हती की मी आपल्यापर्यंत बोलीन, आपल्याशी बोलीन, पण रात्रभर खोकत होती. आज स्वामीजींनी बोलावून घेतलं. स्वामीजींना धन्यवाद देते, दंडवत प्रणाम करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते.
ते करते मास्टर्स आपल्याला की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि डोळे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा मास्टर्स. तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा ते सगळे व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतात. एकदम शांत. स्वतःच्या शरीराला बघून घ्या. आपण कुठल्या खोलीत आहात? आजूबाजूला काय आहे? डोळे मिटून अंदाज घ्या. तुमच्या पुढे काय आहे? मागे काय आहे? कुठले आवाज येतात आहे? त्याचा अंदाज घ्या. एकदम शांत. आपण कुठल्या आसनावर बसला आहात? सोफ्यावर बसलात, खुर्चीवर की खाली बसला आहात? आपले वस्त्र कुठले आहेत? कुठे दुखतंय शरीरात? तिथे हात लावा मास्टर्स. जिथे दुखत आहे तिथे हात लावा. ज्यांचं काहीच दुखत नाही त्यांनी आपल्या हृदयाला हात लावा. संपूर्ण शरीराला म्हणा, आय एम लव, आय लव यू, आय एम लव, आय लव यू, आय एम लव, आय लव यू. आपल्या डोक्यापासून आपले डोळे, चेहरा, सगळ्या शरीरावरून हात फिरवा. आपल्या दोन्ही पायांवर हात. धन्यवाद द्या. पायापासून हात फिरवत फिरवत वर या. गुडघे कुठे कुठे दुखतंय बघा. आय एम लव, आय लव यू. त्याला म्हणा, अगदी प्रेमाने सांगा. पोट, सगळं छाती, शरीर, आतले सगळे अवयव, सगळ्या शरीरावरून हात फिरवा. मान, केस, कान, गाल, डोळे, कप. कमरेला हात जात असेल, कमरेला. स्वतःचा स्पर्श, स्वतःच्या हातांचा स्पर्श. हे शरीर म्हणजे मंदिर आहे.
आणि या शरीरात असलेला आत्मा, परमात्मा, हाच परमात्मा आहे. आपण सगळे महादेव आणि महादेवीच्या रूपात आहात. आवाहन करते स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना आणि गौतम बुद्धांना एक खोल श्वासात आपलं मणिपूर चक्र फुलवून घ्या. या श्वासाबरोबर संपूर्ण ऊर्जा पावलापासून डोक्यापर्यंत सळसळत गेलेली आहे. आणि जे दुःख आहे, जी वेदना आहे, कोणी बोललंय, त्याचा त्रास झालाय, ती श्वास बाहेर काढून बाहेर टाकून द्या मास्टर्स. पाच पायऱ्या उतरायच्या आहेत. उतरा आपल्या गुरूंचा हात पकडून. 5, 4, 3, 2, 1, 0. आपण बेलूरच्या मठात आलेलो आहोत आणि इथे एक गोलाकार वर्तुळात आपण एकमेकींचा हात पकडून बसलेलो आहोत. आपण ज्यांचा हात पकडलाय त्यांचा स्पर्श महसूस करा. मधोमध आपले गुरु आहेत. त्या वर्तुळात आपले गुरु स्वामी विवेकानंद, परमहंस आणि गौतम बुद्ध. मास्टर्स, आपल्याला या ऊर्जेशी एकरूप व्हायचंय. एकदम शांत, एकदम शांत. आपल्या शरीरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती आपोआप निघून जाते. फील करा मास्टर्स. या शंखाच्या आवाजाने आपले शरीर पवित्र होते.
as brilliance, as peace. कृपा करो प्रेम सवारो कृपा करो प्रेम सवारो राज राजेश्वरी आनंद रूपिणी राज राजेश्वरी आनंद रूपिणी वंदे भुवनेश्वरी मंगलकारी
हे मां, हे मां, जय गौरी शंकरी मां। हे मां, हे मां, जय गौरी शंकरी मां। दशा शुभकरी वराभयकरी, दशा शुभकरी वराभयकरी, परम स्नेहमयी मां। योगानंद करी रिपुक्षय करी, योगानंद करी रिपुक्षय करी, उमा शंकरी मां। उमा शंकरी मां। प्रफुल्लवदनी शुभ करी, प्रफुल्लवदनी शुभ करी, परम स्नेहमयी मां। महादेव आणि महादेवीची ऊर्जा आपल्यात संपूर्णपणे स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे. ती महसूस करा.
ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, स्वामी परमहंस, गौतम बुद्ध, आपले गुरु, संपूर्ण गुरुमंडळी, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी, काली माता, सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आपल्याला चेतनेकडे यायचंय. आपले दोन्ही पावलं हळू चालवा. आपले हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे उघडा. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ज्ञानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं सगळे सुरक्षित आहेत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आत्मवंदन. जय श्री ततई कोटि कोटि प्रणाम. हृदय काळजी घ्या. तुम्हाला एवढा त्रास होतो आहे. घेतच असाल पण तरी वाटतं सांगावं. छान झालं.